ज्या वेळेला मी मातंग समाजाच्या समोर परिवर्तनाच्या दृष्टीने बोलत असताना माझा एक डोळा हसत असतो आणि दुसरा डोळा रडत असतो। धम्म क्रांतीच्या 16 जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लाट उसळली होती। पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भाटका समाज बुद्धम सवलम गच्चामी म्हणू लागला होता। गावातला ओबीसी समाज हनुमंत उपरे यांच्या नेतृत्वाखाली बुद्धाच्या दिशेने धावत होता। आमचा थोरला भाव असणारा मराठा बांधव शिवधर्माच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा शोध मोद आणि वेध घेत होता। हे सारं पाहिल्यानंतर माझा एक डोळा हसत होता। पण ज्या मातंग समाजातून मी पुढे आलो तो मातंग समाज पूर्वाश्रमीचा बौद्ध असताना सुद्धा ज्या परिवर्तनाची वाट पहिल्यांदा मागवण्यातून गेली तरी सुद्धा परिवर्तनाच्या पाठीमाग मागा का आणि म्हणून माझा दुसरा डोळा रडत होता। परंतु आज 1 तारखेपासून फक्त 2 दिवस मी घरी गेलोय। माझा अभियानाचंच नाव आहे चला आपल्या बुद्धाच्या घरी। हे 1 तारखेपासून अभियान होतोय आणि 10,000 मातंग बांधवांना भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक ठिकाणी जिथं 500 शूरवीर भारत सैनिकांनी 28,000 पेशवा कापून पेशव्याचा पराभव केला त्या शूरवीरांना अभिवादन करण्याकरता 10,000 मातंग बांधवांचं बौद्ध धर्माची दीक्षा देण्याचा संकल्प घेऊन मी महाराष्ट्रामध्ये फिरत आहे। आणि आज या ठिकाणी अहमदपूर या ठिकाणी हा जो दीक्षा सोहळा मातंग बांधवाचा पाहून माझे आज या धम्मपीठावरून माझे दोन्ही डोळे आज हसत आहे। आज दोन्ही डोळे हसत आहे। हा धम्म दीक्षा धर्मांतर नाहीच आमचा, माग हा पूर्वाश्रमीचा बौद्धच आहे। हिंदू आमचा धर्म नसून मानसिक गुलामी आहे। देव नावाची दारू, धर्म नावाचा गांजा आणि जात नावाचं विष पाजून ब्राह्मणवादी आणि मागानच नव्हे तर बहुजन समाजाचा सत्यानाश केला तरी सुद्धा हे खूळ आमच्या डोक्यातून निघले नाही, आता निघायला लागलेला आहे। आणि ज्या वेळेला वेळ कमी आहे मी एवढंच म्हणेल, देव धर्म आणि जातीच्या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी मातंगानीच नव्हे तर बहुजन बांधवाने बौद्ध धर्माचा स्वीकार करून घर वापसी करावी। आमचं धर्मांतर नाही, आम्ही आमच्या घरी आलोय, स्वगुरी परत आलोय, घर वापसी केली आणि माझ्या मातंग बांधवाने स्वतःच्या मूळ घरी परत आला त्याचं मी सहर्ष स्वागत करतोय। आणि याच्या पुढे मान जर बौद्ध झाला तर ब्राह्मणवाद्यांची आर्याची मूठमाती ही मांगाच्याच हातनं होणार हा या ठिकाणी सांगतोय। पण मांग प्रबुद्ध होणं गरजेचं आहे, मांग बुद्ध होणं गरजेचं आहे। मी ज्या वेळेला मला ज्या वेळेला कळलं 2006 ला सगळ्यात जास्त हे मांगाच्या धर्मांतरा झालं। माने साहेब गेले 2006 ला धम्मक्रांतीच्या 16 जयंतीच्या निमित्ताने धर्मांतराच्या नावाखाली आभास आणि तंट झाला। पण या धम्मपीठावर धम्मपीठ बुद्धाची अण्णाभाऊने सांगितलेला बुद्धाची शपथ घेऊन सांगतो, ज्या वेळी मातंगाच्या धम्मदीक्षेचे कार्यक्रम झाले ते आभास आणि तंट नव्हता, ते वास्तव होता। आणि 2006 ला जर मांगाच्या धर्मांतराची चर्चा झाली असती देश राहू द्या पण महाराष्ट्र सारा बौद्धमय झाल्याशिवाय राहिला नसता, पण हे झालं नसतं। 2,500 एकट्या माझ्या लोकांचे होते, 2,500 मातंगाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली। आणि 2006 पूर्वी मी विष्णू साठे होतो। बरं माझ्या आई वडिलांनी दगडण दोंडीबाण करून कचरू नाव ठेवलं नाही। 2006 ला नावरूस नाव ठेवलं, माझ्या आजीनं विष्णू साठे होतो। आणि आता तुम्ही दीक्षा घेताना 22 प्रतिज्ञा म्हटलेल्या आहे आणि मी बौद्ध धर्माचा स्वीकार करत असताना विष्णू साठी प्रतिज्ञा म्हणतोय। आणि 22 प्रतिज्ञातील पहिलीच प्रतिज्ञा आहे, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही, मीच विष्णू साठी। क्षणात निर्णय घेतला, हिंदू धर्म व्यवस्थेची ब्राह्मणी धर्म व्यवस्थेची घाण माझ्या नावात सुद्धा नको आणि धर्मांतराबरोबरच नामांतर सुद्धा केलं आणि विष्णू साठेचा प्रबुद्ध साठे म्हणून तुमच्या समोर बोलताना मला आनंद होतो।
ज्यावेळी मातंग हा बौद्ध होईल त्यावेळी सारा भारत बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. आपण आमच्या गुलामीतून 60% मातंग हा वीटभट्टीवर कामाला आहे. आपण देव धर्म अनिष्ट रूढी परंपरेच्या नावाखाली मुक्त झालं पाहिजे. पंढरपूर तालुक्यातील भंडीशा गाव माझं गाव. कधी मला बुद्ध कळले? माझा उलटा प्रवास आहे. मी बुद्धाकडून अण्णाभाऊकडे आलो, कारण माझ्या मातंग बांधवाला बुद्ध कळाला, आपला बुद्ध कळा होता, म्हणून मी अण्णाभाऊकडे आलोय. आणि अण्णाभाऊ साठ्यांना जास्त आयुष्य लाभलं असतं तर खऱ्याच अर्थानं अण्णाभाऊ साठ्यांनी त्याच वेळेला बौद्ध धर्माचा स्वीकार केला असता. हे सुद्धा वास्तव आहे. आणि मग पंढरपूर तालुक्यातील विठ्ठलाची पंढरपुराची जत्रा झाल्यानंतर मर्याई लक्ष्मीच्या ऑगस्ट महिन्यात आखाड महिन्यात जत्रा होते. इयत्ता 7वीचा विद्यार्थी, 7वीला असताना बुद्ध कळलेला आहे मला. 7वीला लय लहानपणापासून बुद्धाला शरण गेलोय मी. का कळलं? मर्याई लक्ष्मी जत्रा 7वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसलो होतो. उद्या जत्रा आहे म्हणताना मी माझ्या आजीला म्हणालो, आजीबाई मला 60 रुपये हवा आहे. स्कॉलरशिपची पुस्तक घ्यायची, ती गाईड घ्यायची, ती फी भरायची आहे. आजी म्हणाली, अरे मुर्द्या तू पास व्हावं म्हणूनच मला उद्या मर्याई लक्ष्मीला कोंबडं कापायचं आहे. उद्या जत्रा म्हणताना माझ्या आजी, माझ्या आईपेक्षा माझ्यावरती प्रेम करणारी माझी आजी मर्याईवर प्रेम करायला लागली, लक्ष्मीवर प्रेम करायला लागली. उद्या जत्रा आहे म्हणताना आज पहाटे 4ला उठलो, देवळात गेलो. नागपान नसणाऱ्या आमच्या देवीला नागवी नाही, तोंड नाही, गोट हिरव्या लुगड्यावरचे धडीचं गोट उचललं, वड्याला गेलो, वाळूत नेऊन पुरलं आणि घरी येऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी जत्रा. एकाच गावातले 2-2 पत्रात फुल्लारू पेलेले आणि वाजत गाजत मर्याई लक्ष्मीचं चांगलं बनवून देवळात आले. आणि पाहतात तर देवीच नाही. देवी कुठे गेली? साऱ्यांचाच कालवा उठला. मी काकला कोंबडं दळून भाऊ, हापचडी खाकी झपचडी पांढरा शर्ट आणि आलं एका बाईच्या अंगात. हलगी वाजली, लिंबाचा डाळा दिसला, जागरण गोंधळाली. जत्रा यात्रा वाजल्या की आमच्या बाईंच्या अंगात येतं, पण कुलकर्णीच्या बाईच्या अंगात येत नाही, देशपांडेच्या बाईच्या अंगात येत नाही. आणि आली एका बाईच्या अंगात आणि ती म्हणाली की अरे तुमच्या राजकारणाला कंटाळून मी दुसऱ्याच्या भाकाला गेली, 7वीचं कोंबडं दिलं टाकून मी आणि देवी समोर गेलो आणि म्हणालो आता इतर वेळी तिला मी मावशी म्हणतोय, पण देवीला मावशी कसं म्हणायचं? आणि मग अगं देवी तू कुठं आहे हे तुला सुद्धा माहित नाही, हे फक्त पट्ट्यालाच माहित आहे. आजीनं पाठीवरची दोरा धबाका लावला. मग जत्रा वाजत गाजत वड्याला गेली. देवात वाळूत पुरलेलं सारं त्या उचललं, देवळात आणलं आणि मग जत्रा झाली. दुसऱ्या दिवशी मारवाड्यातील मांगवाड्यातील आयाबायाने माझं डोकं, आजीचं डोकं उठवलं. आता तुझ्या नातूचं काय खरं नाही, पण माझ्या ताईनं, माझ्या आईनं, माझ्या बांधवानं त्या वर्षी त्या वेळेला त्या देवीनं माझं कोणतंही नुकसान नाही केलं. इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये पुणे बोर्डामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये मी प्रथम क्रमांक आलो. आणि म्हणून मी याच्या पुढे त्यावेळेला बुद्ध कळला. आणि चला आपल्या बुद्धाच्या घरी हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात करतो आहे. 19 फेब्रुवारीला मातंग, होलार, चर्मकारा आणि इत्यादी न्हावी इत्यादी बांधवाचा 19 फेब्रुवारीला शिवजयंतीला मुंबईला आदरणीय भीमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली 10,000 लोकांचा धम्मदीक्षाचा सोहळा मी घेतो आहे. लक्षात घ्या, पूर्ण वेळ धम्मप्रचारकाचं काम महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि मध्य प्रदेशामध्ये काम चालू आहे. दुसरं मला असं म्हणायचं आहे की पद्मश्री माने साहेब तुम्ही भटक्यांना धम्मात आणलं, आता इकडे तिकडे भटकू नका. काय लय मोठं धम्म आणि राजकारण या वेगळ्या गोष्टी आहेत. धम्मात राजकारण गपलत नको आहे. सोयीची भूमिका आता मानणं बंद झालं पाहिजे. धम्म आणि राजकारण हे एकाच नाण्याच्या बाजू आहे. बुद्ध
आणि धम्म घेऊनच आंबेडकरवादी राजकारणाची तुम्हाला मांडणी करावं लागेल. आणि ह्यासाठी आता स्वाभिमानाचं राजकारण करूया. इकडं तिकडं भटक्यांना मातंगाला धम्मात आल्यानंतर त्याला कुठेही घेऊ जाऊ नका. बाबासाहेबांना अपेक्षित असणाऱ्या स्वाभिमानाचं राजकारण करूया. आणि शेवटी जाताना एवढंच म्हणतोय की मी बंड केलं इथल्या व्यवस्थेच्या विरोधात. इथल्या वेळेला महालक्ष्मी यल्लामा देवीची जत्रा, तुम्हाला बरबाट माहित आहे? बरबाट आमच्या सोलापूर जिल्ह्याला बरबाट म्हणजे देवीला जे कोंबडं कापलं, बकरं कापलं जातं ते जे शिळं राहतं आणि शिळं बरबाट ती मांगा मारायला वाढलं जातं, त्याला बरबाट म्हणतात. आणि त्या बरबाटासाठी आमच्या गावातील महारामांगाची रांग लागायची, पण मी मात्र जात नव्हतो. आणि पुन्हा आजी म्हणायची, अरे सॉरी पोरं चालली ती मांगुड्यातली महारोड्यातली जागी कळलंय वाण्या बामणाचा पडला काय. तेव्हा ब्राह्मणाचं माझं दुश्मनी आहे, तेव्हा ब्राह्मणवाद माझ्या डोक्यात आहे. आणि मग आजीचं बोलणं खाऊ नये म्हणून जर्मनचं बघलं 3 ठिकाणी चेमटलेलं ते घेऊन गेलो. सगळी पवार रांग होती आणि एक म्हातारी असं वाढत होती ती बरबाट. सगळं मटण रात्रीच संपलेलं, सगळं शिळं. आणि एखादा मटणाचा तुकडा, एखादा हाडूक ही मांगाच्या महाराजा ताटात जाऊ नये म्हणून ती तपकीर वाढलेली म्हातारी असं बोट लावायची. नुसतं फळाक पाणी जायचं, नुसतं फळाक पाणी. आला की नंबर माझा. मला वाटायचं आमटी नाही, फळाक पाणी नाही भेटलं तर पण एक बोटच भेटलं पाहिजे. या आशेनं मी राज्याला विसरलो केलं बघूल. आणि मग म्हातारीनं ते वतायला सुरुवात केलं. काय माझ्या नशिबानं मोठं हाडूक घालतो आणि हाडूक असं माझ्या ताटात पडायचं की तपकिरीचा हात म्हातारीनं आडवा लावला असा. या वेळेला बंड केलं. तुझ्या तपकिरीचा हात माझ्या हाताला, माझ्या जर्मलच्या भगुल्याला का लागला? या रागानं, ते आमटीनं भरलेलं, ते बरबाटानं भरलेलं भगुलं तसंच तिच्या तोंडावर, पाटलीच्या तोंडावर फेकून दिलं आणि बंड केलं आणि गाव सोडलं आणि बुद्धाला शरण आलं. ते आजपर्यंत शरण आहे. आणि उद्या माझ्या धम्म 26 फेब्रुवारीला पुण्यामध्ये आरेच्या बाले किल्ल्यामध्ये मी धम्म दीक्षा घेतोय. मातंग, चर्मकार, माळी, धनगर, न्हावी, मराठा सुद्धा धम्म दीक्षा घेतोय. आपण अशाच पद्धतीने एकत्र येऊया. खऱ्या अर्थानं आपण हिंदू आपला धर्म नाही, मानसिक गुलामी आहे. आम्ही पूर्वाश्रमीचे बौद्ध आहे. हे स्वतःच्या घरी येऊन बहुजन समाजाचं नेतृत्व आणि मार्गदर्शन करण्याची क्षमता या धम्म चळवळीतील मागवड्याच्या मनामध्ये निर्माण व्हावी. लोकशाहीचं जीवन मूल्य, भारतीय लोकशाहीचं नेतृत्व आणि मार्गदर्शन करण्याची अक्कल हे मातंग समाजामध्ये निर्माण व्हावं. तर कधी निर्माण होईल? ज्यावेळेला मांग बुद्ध होईल त्याच वेळेला. आणि म्हणून बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. धन्यवाद सर.